गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल फक्त DNA कॉमर्स सोबत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीतच आहे 11वी कॉमर्स या वर्गामध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आपली एक लेक्चर सिरीज चालू झालेली आहे अकाउंटन्सी या विषयासाठी. आणि या विषयामध्ये आपण जो एक महत्त्वाचा टॉपिक आहे फायनल अकाउंट हा टॉपिक सुरू केलेला आहे. या टॉपिकचे विद्यार्थी मित्रांनो थेरी लेक्चर आपले झालेले आहे. त्याचबरोबर या टॉपिकमध्ये जे आपण फॉर्मॅट बनवतो ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट, हा फॉर्मॅट देखील आपण लास्ट लेक्चरमध्ये शिकलेलो आहोत. आणि आजच्या लेक्चरला देखील विद्यार्थी मित्रांनो आज खूप महत्त्वाचा लेक्चर आज आपण घेणार आहोत. फायनल अकाउंटच्या प्रॉब्लेममध्ये येणाऱ्या ॲडजस्टमेंट, सगळ्या ॲडजस्टमेंट आपण इथं स्क्रीनवर तुम्हाला दिसत असतील लिहून घेतलेले आहे. या ॲडजस्टमेंट आज आपण वन बाय वन शिकणार आहोत. त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन आलेला असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करत चला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा. कारण तुमच्या 11वीसाठी एक महत्त्वाचा प्लॅटफॉर्म अकाउंट शिकण्यासाठी तुमच्यासाठी उपलब्ध आहे आणि तो म्हणजे फक्त DNA कॉमर्स. आमच्या यूट्यूब चॅनलला कनेक्ट करा, सबस्क्राईब करा आणि 11वी पासून कॉमर्समध्ये BCom MCom पर्यंत अकाउंट शिका अगदी मोफत. तर विद्यार्थी मित्रांनो आपण बघूया ॲडजस्टमेंट. फायनल अकाउंटचा जो प्रॉब्लेम तुम्हाला परीक्षेमध्ये येणार आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामध्ये ट्रायल बॅलन्स तर दिलाच जातो. आपण ट्रायल बॅलन्सचा रूल मागच्या थेरी लेक्चरमध्ये शिकलेलो आहोत. त्याचबरोबर ट्रायल बॅलन्स सोबत प्रश्नामध्ये, क्वेश्चनमध्ये, प्रॉब्लेममध्ये तुम्हाला ॲडजस्टमेंट देखील दिल्या जातात. आणि या ॲडजस्टमेंट म्हणजे त्या ट्रायल बॅलन्स व्यतिरिक्त दिलेली ॲडिशनल इन्फॉर्मेशन असते. आणि त्या ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये ज्या ॲडजस्टमेंट दिल्या जातात त्या ॲडजस्टमेंटला कसं सोडवायचं ते आज आपण शिकणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि समजून घ्या की आपण प्रत्येक ॲडजस्टमेंट कशी सोडवणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो पहिला एक सिंपल नियम लक्षात घ्या. जी पण ॲडजस्टमेंट तुम्हाला ट्रायल बॅलन्सच्या खाली दिली जाणार, क्वेश्चनमध्ये दिली जाणार, प्रत्येक ॲडजस्टमेंटचे तुम्हाला 2 इफेक्ट करायचे आहे. प्रत्येक ॲडजस्टमेंटचे मी इथं लिहून ठेवलंय बघा. 2 इफेक्ट आपल्याला करावे लागतील. म्हणजे प्रत्येक ॲडजस्टमेंट आपल्याला 2 वेळेस रेकॉर्ड करावी लागेल. म्हणजे एकदा रेकॉर्ड करून आपल्याला चालणार नाही. ट्रायल बॅलन्स जर असेल तर आपण एकदा रेकॉर्ड करणार, परंतु त्या ट्रायल बॅलन्समध्ये एखाद्या ट्रान्झॅक्शनवर जर ॲडजस्टमेंट दिली तर तो ट्रान्झॅक्शन आपण 2 वेळेस रेकॉर्ड करणार, कारण त्याच्यावर आहे ॲडजस्टमेंट. म्हणजे पहिला बेसिक रूल आहे, जर एखाद्या ट्रान्झॅक्शनवर ॲडजस्टमेंट दिलेली असेल तर त्या ॲडजस्टमेंटचे आपण किती इफेक्ट करणार? 2 इफेक्ट. मग सर आम्ही कसं करू, कसं ओळखणार कशावर ॲडजस्टमेंट आहे? तर जो काही ट्रायल बॅलन्स तुम्हाला दिला जाणार, डेबिट बॅलन्स आणि क्रेडिट बॅलन्स, ज्याच्यावर ॲडजस्टमेंट असेल त्या ट्रान्झॅक्शनला विशिष्ट प्रकारे आपण मार्किंग करून घेणार. म्हणजे विशिष्ट प्रकारे स्टार करा किंवा एक टिक मार्क करून ठेवा, म्हणजे आपल्याला कळेल की याच्यावर काय आहे, ॲडजस्टमेंट आहे. आपण प्रॉब्लेम जेव्हा घेणार तेव्हा मी तुम्हाला सांगणारच आहे. म्हणजे ज्याच्यावर ॲडजस्टमेंट असेल त्याला आपण विशिष्ट टिक मार्क करून ठेवणार आणि ज्याला तुम्ही टिक मार्क करून ठेवली याचा अर्थ त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे आणि त्याचे आपल्याला किती इफेक्ट करायचे आहे? 2 इफेक्ट आपल्याला करावे लागतील. तर आपण किती एक ॲडजस्टमेंट आपण शिकूया विद्यार्थी मित्रांनो. इथं तुम्हाला पहिली ॲडजस्टमेंट दिसत आहे क्लोजिंग स्टॉक. मी तुम्हाला शिकवलं होतं की जो काही फॉर्मॅट आपण शिकलो होतो, फॉर्मॅटमध्ये बघा 2 प्रकारचे स्टॉक असतात, ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक. आणि दोन्ही पण स्टॉक फक्त ट्रेडिंग अकाउंटलाच रेकॉर्ड करावे लागतात. ओपनिंग स्टॉक आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहितो सुरुवातीला, म्हणजे ट्रेडिंग अकाउंटची सुरुवातच ओपनिंग स्टॉकने होते. आणि क्लोजिंग स्टॉक आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहितो, म्हणजे दोन्ही स्टॉक आपण ट्रेडिंग अकाउंटलाच लिहित असतो. परंतु या 2 स्टॉकपैकी विद्यार्थी मित्रांनो जी ॲडजस्टमेंट आहे ती क्लोजिंग स्टॉकची दिली जाणार. आणि क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट आपल्याला कशी सोडवायची तर त्याचे 2 इफेक्ट बघा मी इथं लिहिले. पहिला इफेक्ट, क्लोजिंग स्टॉक जो दिलेला असेल तो ट्रेडिंग अकाउंटच्या डायरेक्ट क्रेडिट साईडला रेकॉर्ड करायचं. कोणत्या साईडला? क्रेडिट साईडला. म्हणजे क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट जर आली तर पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला तुम्ही रेकॉर्ड करा. आणि ॲडजस्टमेंट आहे मी तुम्हाला सांगितलं ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट करावे लागतात. तर क्लोजिंग स्टॉक पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला रेकॉर्ड करणार, जी अमाऊंट दिलेली असेल ती. आणि दुसरा इफेक्ट दुसऱ्यांदा रेकॉर्ड करताना बॅलन्स शीटच्या असेट साईडला आपण रेकॉर्ड करणार. बॅलन्स शीटच्या असेट साईडला आपण दुसरा इफेक्ट करणार. उदाहरणार्थ क्लोजिंग स्टॉक ॲडजस्टमेंटमध्ये दिला 10,000,
तर क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला तुम्ही रेकॉर्ड करा 10,000 आणि दुसऱ्यांदा बॅलन्स शीटच्या असेटला रेकॉर्ड करा 10,000. असे 2 वेळेस जर तुम्ही रेकॉर्ड केलं तर ती ॲडजस्टमेंट तुमची पूर्ण झालेली आहे. म्हणजे ज्या वेळेस ॲडजस्टमेंट विचारली जाणार विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 2 इफेक्ट करावे लागतील. मग क्लोजिंग स्टॉकचे 2 इफेक्ट आपण समजून घेतले, अतिशय सोपं आहे. क्लोजिंग स्टॉकचा पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला करणार आणि दुसऱ्यांदा तो कुठे रेकॉर्ड करणार, बॅलन्स शीटच्या असेट साईडला. काही वेळेस क्लोजिंग स्टॉकच्या ॲडजस्टमेंटमध्ये 2 अमाऊंट दिल्या जातात, एक कॉस्ट प्राईस आणि एक मार्केट प्राईस. मग त्याचा एक नियम लक्षात घ्या, क्लोजिंग स्टॉकच्या ॲडजस्टमेंटमध्ये जर 2 व्हॅल्यू आल्या कॉस्ट प्राईस अँड मार्केट प्राईस तर विच एव्हर इज लेस शुड बी टेकन और शुड बी कन्सिडर ॲज क्लोजिंग स्टॉक. त्या ॲडजस्टमेंटमध्ये जर 2 किंमत दिल्या असतील, 2 व्हॅल्यू दिल्या असतील तर त्या 2 व्हॅल्यूमध्ये जी व्हॅल्यू सगळ्यात कमी असेल ती व्हॅल्यू तुम्ही क्लोजिंग स्टॉक म्हणून रेकॉर्ड करायचं आहे आणि ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि दुसऱ्यांदा बॅलन्स शीटच्या असेट साईडला. हा झाला पहिली ॲडजस्टमेंट. आता दुसरी ॲडजस्टमेंट आपण शिकूया डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन म्हणजे असेटवर चार्ज करतात, आपण सेपरेट टॉपिक शिकलेलो आहोत. डेप्रिसिएशनमुळे असेटची व्हॅल्यू कमी कमी होत जाते, असेटची झीज होते, त्याला घसारा म्हणतो आपण. तर डेप्रिसिएशनचा पहिला इफेक्ट नेहमी असेटवरच करणार आणि डेप्रिसिएशन जे चार्ज करतात विद्यार्थी मित्रांनो ते चार्ज करतात फिक्स असेटवर. मग डेप्रिसिएशनमुळे असेटची व्हॅल्यू कमी होते म्हणून लक्षात ठेवा, डेप्रिसिएशनमुळे असेटची व्हॅल्यू कमी होत असेल तर डेप्रिसिएशनचा पहिला इफेक्ट आपल्याला लेस करायचा आहे. मग डेप्रिसिएशनचा पहिला इफेक्ट आपण लेस करणार आहोत. कुठे लेस करणार आहोत तर असेटमधून. मग बॅलन्स शीटच्या असेटला जा आणि फिक्स असेट जे असतील मशिनरी, फर्निचर, लँड अँड बिल्डिंग याच्यामधून तुम्ही जो डेप्रिसिएशन सांगितला तो डेप्रिसिएशन वजा करा. म्हणजे डेप्रिसिएशनमुळे असेटची व्हॅल्यू कमी होत असते म्हणून डेप्रिसिएशन आपण पहिल्यांदा नेहमी लेस करणार आहोत, वजा करणार आहोत. मग डेप्रिसिएशनचा पहिला इफेक्ट लेस करा. आता ॲडजस्टमेंट आहे, ॲडजस्टमेंटचे तर 2 इफेक्ट करतात. मग डेप्रिसिएशन पहिल्यांदा असेटमधून लेस केल्यानंतर दुसऱ्यांदा कुठं रेकॉर्ड करायचं तर डेप्रिसिएशनमुळे आपला थोडा लॉस झाला, तेवढी व्हॅल्यू कमी झाली, लॉस किंवा खर्च प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आपण रेकॉर्ड करतो. म्हणजे दुसरा इफेक्ट डेप्रिसिएशनच्या ॲडजस्टमेंटचा दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जायचं आणि डेबिट साईडला ते डेप्रिसिएशन रेकॉर्ड करायचं. उदाहरणार्थ फर्निचरवर तुम्ही 5,000 डेप्रिसिएशन वजा केलं तर तेवढंच 5,000 डेप्रिसिएशन प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करायचं. म्हणजे जेवढं डेप्रिसिएशन वजा झालं तेवढं वजा झालेलं डेप्रिसिएशन प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेबिट साईडला आपण रेकॉर्ड करणार. तर ही दुसरी ॲडजस्टमेंट आपण शिकलो. ही ॲडजस्टमेंट तुम्हाला परीक्षेमध्ये 100% असते. तर डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट आपली हातची ॲडजस्टमेंट आहे, खूप महत्त्वाची आहे आणि खूप इझी आहे. डेप्रिसिएशन असेटवर आकारतात, असेटवर चार्ज करतात म्हणून पहिल्यांदा तुम्ही असेटमधून लेस करा, असेटमधून लेस करा आणि दुसऱ्यांदा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड करा. 2 ॲडजस्टमेंट आपल्या विद्यार्थी मित्रांनो झाल्या. 3 नंबर आणि 4 नंबर ॲडजस्टमेंट आपण सोबत शिकणार. फक्त फरक लक्षात घ्या, या दोन्ही ॲडजस्टमेंट खर्चावर दिलेले आहे. एका खर्चाच्या ॲडजस्टमेंटला म्हणतात आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आणि दुसऱ्या ॲडजस्टमेंटला म्हणतात प्रीपेड एक्सपेन्सेस. या ॲडजस्टमेंट खर्चावर आहे आणि मी तुम्हाला शिकवलं होतं जेवढे पण खर्च असतात ते ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करतात आणि क्रेडिटला इन्कम असतात. म्हणजे या 2 ॲडजस्टमेंट ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आपण सोडवणार आहोत कारण त्या खर्चाचे आहे. मग कोणत्या ॲडजस्टमेंट आहे विद्यार्थी मित्रांनो तर पहिल्या ॲडजस्टमेंटचं नाव आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस खर्च म्हणजे असा खर्च जो आउटस्टँडिंग आहे. आउटस्टँडिंग म्हणजे देणे बाकी, म्हणजे अजून आपण दिलेला नाही आहे पण आपल्याला द्यावं लागणार आहे. त्याला वेगवेगळ्या नावाने पण ओळखलं जातं, त्याचे पर्यायी शब्द मी इथं लिहिलेले आहे, तुम्ही नोट डाऊन करू शकतात. आउटस्टँडिंगच्या ॲडजस्टमेंटला तुम्ही अनपेड एक्सपेन्सेस पण म्हणू शकतात. जे अजून पेड झालेले नाही आहे ते अनपेड आहे, अजून पेड करायचे बाकी आहे. किंवा त्याला पेबल म्हणू शकतात, देणे बाकी, किंवा ड्यू बट नॉट पेड. ड्यू आहे, द्यायचे आहे बट नॉट पेड, अजून दिले नाही, देणार आहोत. तर या सगळ्यांना म्हणतात आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. असे खर्च जे आपल्याला द्यायचे आहे, अजून दिलेले नाही आहे. मग मला सांगा, आपल्याला द्यायचे आहे म्हणजे आपल्या खर्चामध्ये काय होणार, वाढ होणार. आपल्याला जे खर्च द्यावे लागणार आहे त्यामुळे आपला खर्च वाढणार आहे. म्हणून आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस विद्यार्थी मित्रांनो ज्या वेळेस विचारलं जाणार त्यावेळेस तो खर्च त्याचा पहिला इफेक्ट नेहमी ॲड करा. म्हणजे आउटस्टँडिंगचा पहिला इफेक्ट आपण नेहमी काय करणार आहोत तर आपण नेहमी आउटस्टँडिंगचा पहिला इफेक्ट हा
ॲड करणार आहोत, लक्षात ठेवा. कशामध्ये ॲड करायचं? खर्चामध्ये. तर मी तुम्हाला सांगितलं खर्च कुठं असतात? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला किंवा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. मग इथं लिहिलं बघा, ॲड पर्टिक्युलर एक्सपेन्सेस, ज्याच्यावर सांगितली त्या खर्चामध्ये ॲड करा. तो खर्च एकतर ट्रेडिंग अकाउंटला असू शकतो किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला असू शकतो. कोणत्या साईडला? डेबिट साईडला. मग वेजेसवर विचारली तर वेजेस ट्रेडिंग अकाउंटला असतो, म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला ॲड करा. सॅलरीवर विचारली तर सॅलरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला असतो, मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला ॲड करा. म्हणजे खर्चामध्ये आपल्याला आउटस्टँडिंग ॲड करायचा आहे. म्हणजे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचा पहिला इफेक्ट तुम्ही त्या खर्चामध्ये, ज्या खर्चावर सांगितलं, ज्याला आपण टिक मार्क करून घेतलेली आहे, त्या खर्चामध्ये आउटस्टँडिंगचे ॲडजस्टमेंट ॲड करा. आणि दुसऱ्यांदा आता तो खर्च आपल्याला द्यायचा आहे, आपण देणार आहोत, मग आपल्याला ते देणं आहे. मग जे जे आपलं देणं असतं ते आपण कुठे रेकॉर्ड करतो? लायबिलिटीला. म्हणजे आउटस्टँडिंग खर्चाचा दुसरा इफेक्ट तुम्ही लायबिलिटीला रेकॉर्ड करा. म्हणजे हे दोन इफेक्ट तुम्ही आउटस्टँडिंगचे करून ठेवा. हे ॲडजस्टमेंट 100% परीक्षेत असते. मग आउटस्टँडिंग या खर्चावर असेल तर ज्या खर्चावर असेल त्याच्यामध्ये ॲड करा आणि दुसऱ्यांदा बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला रेकॉर्ड करा. इतकं सोपं आहे. आता याच्याच ऑपोजिट ही ॲडजस्टमेंट सोडवायची. मग ही पण खर्चाचीच आहे. याला म्हणतात प्रीपेड एक्सपेन्सेस. प्रीपेड म्हणजे काय? पेड म्हणजे जे अगोदरच पेड केले, म्हणजे असे खर्च जे पुढच्या वर्षाचे होते पण चालू वर्षामध्येच पेड केले, किंवा त्यालाच म्हणतात पेड इन ॲडव्हान्स. ॲडव्हान्समध्ये जे काही खर्च आपण देतो ते खर्च याला म्हणतात प्रीपेड एक्सपेन्सेस. मग आउटस्टँडिंग आपल्याला द्यायचे होते म्हणून आपण ॲड केले. प्रीपेड आपण ऑलरेडी देऊन टाकले आणि ते चालू वर्षाचे पण नव्हते, ते पुढच्या वर्षाचे आहे, ते ॲडव्हान्समध्ये दिले. मग प्रीपेडचा पहिला इफेक्ट लेस करा, कारण ते ऑलरेडी पेड झालेले आहे. मग प्रीपेड आपण पहिल्यांदा लेस करणार. सर कुठून लेस करू? तर ज्या खर्चावर दिलं त्या खर्चामधून लेस करा. तो खर्च कुठं असेल? ट्रेडिंग अकाउंटला किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. कोणत्या साईडला? डेबिट साईडला. मग पहिला इफेक्ट बघा, लेस पर्टिक्युलर एक्सपेन्सेस टू ट्रेडिंग ऑर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणजे ट्रेडिंग किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ज्या खर्चावर असेल त्या खर्चामधून प्रीपेड लेस करायचा आहे. आता तो खर्च ऑलरेडी देऊन टाकला होता, तो आपण लेस केला म्हणजे तेवढा आपला बॅलन्स दिसणार आहे. तो बॅलन्स आपण बॅलन्स शीटच्या असेटला रेकॉर्ड करणार. म्हणजे दुसरा इफेक्ट आपण करणार बॅलन्स शीटच्या असेट साईडला. खूप सोपं आहे. तर आउटस्टँडिंग आणि प्रीपेड आपण परत एकदा सोबत शिकूया. आउटस्टँडिंग पहिल्यांदा ॲड करतात, प्रीपेड पहिल्यांदा लेस करतात ट्रेडिंग किंवा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. पहिला इफेक्ट लक्षात आला. आउटस्टँडिंग असेल तर ॲड करा, प्रीपेड असेल तर लेस करा. आता दुसरा इफेक्ट, आउटस्टँडिंग आपण दुसऱ्यांदा लायबिलिटीला रेकॉर्ड करणार आणि प्रीपेड आपण दुसऱ्यांदा असेटला रेकॉर्ड करणार. संपलं. दोन ॲडजस्टमेंट आपण शिकलो. आउटस्टँडिंग ॲड करा, प्रीपेड लेस करा. आउटस्टँडिंग दुसऱ्यांदा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला रेकॉर्ड करा, कारण ते आपल्याला द्यायचं आहे. आणि प्रीपेड दिलेले आहे म्हणून ते बॅलन्स शीटच्या असेटला रेकॉर्ड करा. दोन्ही ॲडजस्टमेंट झाले. टोटल 4 ॲडजस्टमेंट आपण शिकलो. प्रत्येक ॲडजस्टमेंटचे आपल्याला 2 इफेक्ट करायचे आहे, हे विसरू नका. आता जसे 2 ॲडजस्टमेंट खर्चावर होते तसेच 2 ॲडजस्टमेंट इन्कमवर पण असतात. आणि इन्कम कुठं असतं विद्यार्थी मित्रांनो? तुम्हाला माहिती आहे, खर्च डेबिटला असतात ट्रेडिंगच्या किंवा प्रॉफिट अँड लॉसच्या. तर इन्कम कुठं असतं? क्रेडिटला. ट्रेडिंगच्या किंवा प्रॉफिट अँड लॉसच्या. म्हणजे या 2 इन्कमच्या ॲडजस्टमेंट ज्या तुम्ही सोडवणार त्या ट्रेडिंगच्या क्रेडिटला किंवा प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला सोडवणार. त्या 2 ॲडजस्टमेंट कोणत्या ते आपण बघूया. तर पहिल्या ॲडजस्टमेंटला म्हणतात आउटस्टँडिंग इन्कम. म्हणजे असे इन्कम जे आउटस्टँडिंग आहे, जे मिळणार आहे, जे इन्कम आपल्याला मिळणार आहे. आउटस्टँडिंग इन्कम किंवा ॲक्रिव्ड इन्कम पण त्याला म्हणतात. असे इन्कम जे आपल्याला मिळणार आहे त्याला आपण म्हणणार आउटस्टँडिंग इन्कम. आणि दुसरे आहे प्री रिसिव्ड इन्कम. असे इन्कम जे आपल्याला मिळणार नाही, जे ऑलरेडी मिळाले, आपल्याला ॲडव्हान्समध्ये मिळालेले आहे, त्याला आपण म्हणणार प्री रिसिव्ड इन्कम. तर या दोन्ही इन्कमच्या ॲडजस्टमेंट कशा सोडवायच्या? या दोन्ही इन्कमच्या ॲडजस्टमेंट लक्षात घ्या. आउटस्टँडिंग इन्कम म्हणजे एखादा उत्पन्न मला मिळणार आहे, तर त्याच्यामुळे माझा इन्कम काय होईल? वाढणार आहे. म्हणून आउटस्टँडिंग इन्कमचा पहिला इफेक्ट तुम्ही नेहमी ॲड करा. आउटस्टँडिंग इन्कम आपण काय करणार? ॲड करणार आहोत. मग कशामध्ये ॲड करणार? ज्या इन्कमवर सांगितलं त्या इन्कममध्ये आम्ही ॲड करणार. मग इन्कम कुठे असतात? ट्रेडिंगच्या किंवा प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. मग बघा, क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता ट्रेडिंगच्या इन्कमवर तर हे ॲडजस्टमेंट नसेलच, म्हणून फक्त एवढं लक्षात ठेवा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण सोडवणार. मग ज्या इन्कमवर सांगितलं त्या इन्कममध्ये जा आणि ॲड करा. तो इन्कम कुठे असेल? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आता तो इन्कममध्ये ॲड केला म्हणजे आपला इन्कमचा बॅलन्स वाढला. मग आपला बॅलन्स वाढला म्हणजे आपली प्रॉपर्टी आहे, असेट आहे. मग दुसऱ्यांदा तुम्ही बॅलन्स शीटच्या असेटला रेकॉर्ड करा. म्हणजे आउटस्टँडिंग इन्कम आणि आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस फरक आहे.
हा आउटस्टँडिंग खर्चावर आहे, हा आउटस्टँडिंग इन्कमवर आहे. याच्यामध्ये कॉमन लॉजिक काय आहे विद्यार्थी मित्रांनो? आउटस्टँडिंगची ॲडजस्टमेंट एक्सपेन्सेसवर असू द्या किंवा आउटस्टँडिंगची ॲडजस्टमेंट इन्कमवर असू द्या, सिम्पल एक लॉजिक आहे, कॉमन लॉजिक. आउटस्टँडिंगचा पहिला इफेक्ट ॲडच करतात बघा, एक्सपेन्सेसवर पण ॲड केलं, इन्कममध्ये पण ॲड केलं. फक्त दुसरा इफेक्ट लक्षात घ्या, एक्सपेन्सेस आपल्याला द्यायचा होता म्हणून लायबिलिटीला, हा इन्कम आहे तो आपल्याला मिळणार आहे म्हणून असेटला. तर आउटस्टँडिंग इन्कमचा पहिला इफेक्ट ज्या इन्कमवर सांगितलं त्या इन्कममध्ये ॲड करा, तो इन्कम प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला असेल आणि त्याच्यामुळे आपला बॅलन्स वाढणार आहे म्हणून असेटला दाखवा. दुसरा इफेक्ट आपण असेटला दाखवणार. आता याच्याच ऑपोजिट ही इन्कम, दुसरी इन्कमची ॲडजस्टमेंट सोडवायची. त्या इन्कमला म्हणतात प्री रिसिव्ड इन्कम किंवा ॲडव्हान्स इन्कम. असे इन्कम जे ॲडव्हान्समध्ये मिळाले, मग बघा जे इन्कम आपल्याला ऑलरेडी मिळाले ते आपल्याला लेस करावे लागतील. आउटस्टँडिंग मिळणार होते म्हणून ॲड केले, प्री रिसिव्ड तुम्ही लेस करा. कशातून लेस करा? प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला जा आणि त्या इन्कममधून लेस करा. मग पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला जायचं, प्री रिसिव्ड इन्कम लेस करायचं. आता लेस केल्यामुळे आपला बॅलन्स वाढणार आहे. तो आपला इन्कम ऑलरेडी मिळाला होता, तो या वर्षाचा नाही, तो पुढच्या वर्षाचा होता म्हणून तो दुसऱ्यांदा आपण कुठे दाखवणार? लायबिलिटी साईडला. म्हणजे या दोन्ही इन्कमच्या ॲडजस्टमेंट तुम्ही कॉमन सोडू शकतात. ही ॲडजस्टमेंट जर तुम्हाला समजली तर याच्या विरुद्ध ही ॲडजस्टमेंट तुम्ही सोडू शकतात. बघा इथं आउटस्टँडिंग इन्कम म्हणजे असा इन्कम जो आपल्याला मिळणार आहे, मग तो आपल्या इन्कममध्ये काय होणार? ॲड होणार. म्हणजे प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला जायचं आणि त्या इन्कममध्ये ॲड करायचं. मग प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला जाणार आणि इन्कममध्ये ॲड करणार. इन्कममध्ये ॲड केला, बॅलन्स वाढला म्हणून दुसऱ्यांदा असेटला दाखवा. संपलं. आता पहिल्यांदा ॲड करा, दुसऱ्यांदा असेटला दाखवा. याच्याच ऑपोजिट प्री रिसिव्डची सोडवायची. मग प्री रिसिव्डची कशी सोडवायची विद्यार्थी मित्रांनो? प्री रिसिव्ड म्हणजे अगोदरच मिळाले, मग आउटस्टँडिंग इन्कम ॲड केले होते, प्री रिसिव्ड इन्कम लेस करा. मग प्री रिसिव्ड इन्कम लेस करा. आउटस्टँडिंग इन्कम आपण असेटला दाखवले होते, प्री रिसिव्ड इन्कम लायबिलिटीला दाखवा. संपलं. विरुद्ध इफेक्ट करायचा, ऑपोजिट इफेक्ट करायचा इन्कमच्या ॲडजस्टमेंटचा. म्हणजे आउटस्टँडिंगची ॲडजस्टमेंट समजली तर त्याच्या विरुद्ध प्री रिसिव्डच्या इन्कमची ॲडजस्टमेंट तुम्ही सहज सोडवू शकतात. तर या दोन इफेक्ट लक्षात घ्या. पुढची ॲडजस्टमेंट आहे आरडीडी. आरडीडीचा फुल फॉर्म इथं विद्यार्थी मित्रांनो मी लिहून ठेवलेला आहे, रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेब्ट्स. म्हणजे अशी रक्कम जी आपण भविष्यासाठी बाजूला काढून ठेवली. कशासाठी? रिझर्व्ह म्हणून ठेवली. कशासाठी? डाऊटफुल डेब्ट्स. म्हणजे अशा काही अमाऊंट्स आहे जे आपल्याला वाटतात भविष्यामध्ये बुडणार आहे, असे काही कर्ज आहे जे भविष्यामध्ये बुडू शकतात, तर त्याच्यासाठी आपण रिझर्व्ह म्हणून काही अमाऊंट बाजूला काढून ठेवतो, त्याला म्हणतात रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेब्ट्स. आरडीडी आणि बॅड डेब्ट्सचे ॲडजस्टमेंट तुम्ही आत्ताच समजून घ्या, म्हणजे तुम्हाला 12वीला अडचण येणार नाही. खूप महत्त्वाचे ॲडजस्टमेंट आहे. पहिला इफेक्ट काय करायचा विद्यार्थी मित्रांनो? तर लक्षात घ्या, आरडीडी ही आपण तरतूद करून ठेवतो, पण तरी पण एक लक्षात घ्या, आरडीडी आपला लॉस आहे किंवा आपला खर्च आहे. मग लॉस आणि खर्च आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला रेकॉर्ड करतो. म्हणून पहिला इफेक्ट जेवढी आरडीडी सांगितली ॲडजस्टमेंटमध्ये तेवढी आरडीडी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करा, कारण तो आपला खर्च किंवा लॉस म्हणून आपण रेकॉर्ड करणार. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करा. दुसरा इफेक्ट, आरडीडी आपण लेस करायची आहे विद्यार्थी मित्रांनो. असेट साईडला जायचं आणि आरडीडी नेहमी लेस करायची सन्ड्री डेटर्समधून. लक्षात घ्या, नोट डाऊन करून ठेवा. ज्या वेळेस बॅड डेब्ट्स आणि आरडीडीची ॲडजस्टमेंट विचारणार त्यावेळेस डेटर्समधून लेस करायची आहे आणि डेटर्स असतात असेट साईडला. मग आरडीडीची ॲडजस्टमेंट जर विचारली, तुम्ही बॅलन्स शीटच्या असेटला जा, डेटर्समधून वजा करा आणि डेटर्समधून वजा केल्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करा. संपलं इफेक्ट. त्याच्यानंतर बॅड डेट्स तसेच लक्षात घ्या. बॅड डेट्स म्हणजे बुडीत कर्ज, जी अमाऊंट बुडू शकते. मग बॅड डेट सुद्धा आपला लॉस किंवा खर्च आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला जायचं आणि रेकॉर्ड करायचं. आरडीडी सुद्धा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जायचं, रेकॉर्ड करायचं. आता दोन प्रकारचे बॅड डेट्स असू शकतात, न्यू बॅड डेट्स, ओल्ड बॅड डेट्स. न्यू आरडीडी, ओल्ड आरडीडी, त्याला काय म्हणतात मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगेल. आता प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिल्यानंतर दुसऱ्यांदा मी तुम्हाला सांगितलं, आरडीडी तुम्ही डेटर्समधून लेस केली होती, बॅड डेट सुद्धा लेस करा. मग लेस करा सन्ड्री डेटर्समधून. सन्ड्री डेटर्स कुठे असतील? असेटला असतील. त्या असेटला जायचं आणि डेटर्समधून लेस करायचे, जेवढे बॅड डेट्स असतील तेवढे. लक्षात आलं? म्हणजे आरडीडीची ॲडजस्टमेंट आणि बॅड डेट्सची ॲडजस्टमेंट सेम आहे. आरडीडी असली तरी प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला रेकॉर्ड करायचं, बॅड डेट्स असले तरी प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटलाच रेकॉर्ड करायचं. दुसरा इफेक्ट, आरडीडी असली तरी ती डेटर्समधून वजा करायची असेटला जाऊन आणि बॅड डेट्स असले तरी ते डेटर्समधून वजा करायचे असेटला जाऊन. संपलं. आता दोन प्रकारचे आरडीडी आणि दोन प्रकारचे बॅड डेट्स असतात, ते मी तुम्हाला प्रॉब्लेम सोडवता सांगणारच आहे. आता इथं फक्त लक्षात ठेवा, ओल्ड बॅड डेट्स आणि ओल्ड आरडीडी
न्यू बॅड डेट्स आणि न्यू आर-डी-डी, म्हणजे दोन बॅड डेट्स असतात, ओल्ड बॅड डेट्स, न्यू बॅड डेट्स. दोन आर-डी-डी असतात, ओल्ड आर-डी-डी, न्यू आर-डी-डी. कशाला ओल्ड आर-डी-डी म्हणतात, कशाला न्यू आर-डी-डी म्हणतात हे आपण समजून घेऊया. तर जी आर-डी-डी तुम्हाला ट्रायल बॅलन्समध्ये दिली जाणार, जी आर-डी-डी तुम्हाला ट्रायल बॅलन्समध्ये दिली जाणार त्याला म्हणायचं ओल्ड आर-डी-डी, ती ओल्ड आर-डी-डी आहे. आणि जी आर-डी-डी तुम्हाला ॲडजस्टमेंटमध्ये दिली जाणार त्याला म्हणायचं न्यू आर-डी-डी. ट्रायल बॅलन्समध्ये दिलेल्या आर-डी-डीला ओल्ड आर-डी-डी म्हणा, ॲडजस्टमेंटमध्ये दिलेल्या आर-डी-डीला न्यू आर-डी-डी म्हणा. ट्रायल बॅलन्समध्ये जी आर-डी-डी दिली जाते ती ॲडजस्टमेंट नाही, त्याचा एकच इफेक्ट करा. पण ॲडजस्टमेंटमध्ये जी आर-डी-डी दिली त्याला न्यू आर-डी-डी म्हणतात, त्याचे दोन इफेक्ट करा. म्हणजे ही आर-डी-डीची जी ॲडजस्टमेंट आहे ती ॲडजस्टमेंटची आहे, म्हणजे न्यू आर-डी-डी आहे, दोन इफेक्ट करा. तसेच दोन बॅड डेट्स असतात, ओल्ड बॅड डेट्स, न्यू बॅड डेट्स. ट्रायल बॅलन्समध्ये जे बॅड डेट्स दिले जातात त्याला ओल्ड बॅड डेट्स म्हणतात. ॲडजस्टमेंटमध्ये जे बॅड डेट्स दिले जातात त्याला न्यू बॅड डेट्स म्हणतात. ट्रायल बॅलन्समधले आर-डी-डी आणि बॅड डेट्स यांना ओल्ड बॅड डेट्स आणि ओल्ड आर-डी-डी म्हणतात. त्याचे दोन इफेक्ट करायचे नाही, कारण ते ॲडजस्टमेंट नाही आहे, त्याचा एकच इफेक्ट करायचा. आपल्याला जे ॲडजस्टमेंटमध्ये दिले जातील त्यांचेच दोन इफेक्ट करायचे, आणि ॲडजस्टमेंटमध्ये जे बॅड डेट्स आणि जे आर-डी-डी देतात त्यांना न्यू बॅड डेट्स आणि न्यू आर-डी-डी म्हणतात. लिहून ठेवू शकतात. तर आर-डी-डी आणि बॅड डेट्सची ॲडजस्टमेंट तुम्हाला आय होप समजली असेल. खूप सोपी आहे, कन्फ्यूज होतात विद्यार्थी आणि 12वीला जाऊन चुकतात. तर इथं मी तुम्हाला सांगितलं काय करायचं, आर-डी-डी आणि बॅड डेट्स जे ॲडजस्टमेंटमध्ये आहे त्यांचेच दोन इफेक्ट करायचे. ट्रायल बॅलन्समध्ये आले तर एकच इफेक्ट करायचा. मग ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले असतात न्यू बॅड डेट्स, न्यू आर-डी-डी. काय करायचं, आर-डी-डीचा पहिला इफेक्ट डेटर्समधून वजा करायची, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करायची. बॅड डेट्सचं पण तसाच, डेटर्समधून वजा करा, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला रेकॉर्ड करा. संपल्या दोन ॲडजस्टमेंट. त्याच्यानंतर परत दोन ॲडजस्टमेंट आपण विद्यार्थी मित्रांनो शिकणार आहोत. डिस्काउंट ऑन डेटर्स, डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. एक डिस्काउंट आहे डेटर्सवर, एक डिस्काउंट आहे क्रेडिटर्सवर. तर लक्षात घ्या, पहिला कॉमन इफेक्ट दोन्ही ॲडजस्टमेंटचा सांगतो. पहिला एक सिंपल लॉजिक आहे, डिस्काउंट कशावर पण विचारू द्या, डेटर्सवर विचारू द्या किंवा क्रेडिटर्सवर विचारू द्या. डिस्काउंट म्हणजे सूट, सवलत. डिस्काउंट आपण कमी करत असतो, म्हणून डिस्काउंटचा पहिला इफेक्ट नेहमी लेस करायचं. बघा इकडे पण लेस आहे, इकडे पण लेस आहे. डिस्काउंटचा पहिला इफेक्ट नेहमी लेस करायचा. हा डिस्काउंट डेटर्सवर आहे तर डेटर्समधून लेस करा. हा डिस्काउंट क्रेडिटर्सवर आहे, क्रेडिटर्समधून लेस करा. डेटर्स कुठे असतात, असेटला. क्रेडिटर्स कुठे असतात, लायबिलिटीला. पहिला इफेक्ट क्लिअर झाला. पहिला इफेक्ट काय, डेटर्सवर डिस्काउंट सांगितलं, असेटला जायचं, डेटर्समधून लेस करायचं. क्रेडिटर्सवर डिस्काउंट सांगितलं, लायबिलिटीला जा, क्रेडिटर्समधून डिस्काउंट वजा करा. आता दुसरा इफेक्ट, जे डिस्काउंट तुम्ही डेटर्समधून वजा केले तेवढी रक्कम तुम्हाला मिळणार नाही, तेवढा तुमचा लॉस आहे किंवा तो खर्च आहे, म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करा. तेवढा डिस्काउंट तुम्ही दिलेला आहे म्हणजे तेवढी रक्कम तुम्हाला कमी मिळणार आहे, तो तुमचा खर्च आहे किंवा लॉस आहे. मग जो डिस्काउंट तुम्ही डेटर्समधून वजा केला होता तो डिस्काउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जायचं आणि डेबिटला रेकॉर्ड करायचं. संपलं. आता हाच इफेक्ट, याचा पण दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटलाच करायचं, फक्त दुसरा इफेक्ट याच्या ऑपोजिट आहे. तुम्ही डेटर्समधून जो डिस्काउंट वजा केला होता तो खर्च म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या कोणत्या साईडला दाखवला, डेबिट साईडला रेकॉर्ड केला. जो डिस्काउंट तुम्ही क्रेडिटर्समधून वजा करतात, क्रेडिटर्स म्हणजे सावकार, त्यांच्याकडून डिस्काउंट मिळालं म्हणजे आपला फायदा आहे. हा डिस्काउंट आपला खर्च आहे, पण हा डिस्काउंट आपला फायदा आहे म्हणजे आपला इन्कम आहे. इन्कम कुठे असतात, क्रेडिटला. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला जा आणि रेकॉर्ड करा. संपलं. दोन्ही डिस्काउंटचे ॲडजस्टमेंट आपण सोबत शिकलो. डिस्काउंटचा पहिला इफेक्ट डेटर्सवर असू द्या किंवा क्रेडिटर्सवर असू द्या, लेस करा. डेटरचा डिस्काउंट डेटर्समधून वजा करा, क्रेडिटरचा डिस्काउंट क्रेडिटर्समधून वजा करा. फक्त दुसरा इफेक्ट लक्षात घ्या, जो डिस्काउंट तुम्ही डेटर्समधून वजा करतात तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करतात, आणि जो डिस्काउंट तुम्ही क्रेडिटर्समधून वजा करणार तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला रेकॉर्ड करणार. संपलं. आता पुढच्या शेवटच्या 4 ॲडजस्टमेंट राहिल्या त्या आपण शिकूया. गुड्स टेकन बाय प्रोप्रायटर फॉर पर्सनल यूज. प्रोप्रायटर म्हणजे ओनर ऑफ द बिझनेस. म्हणजे बिझनेसचा ओनर काय करतो, बिझनेसमधून काहीतरी गुड्स पर्सनल यूज, स्वतःच्या वापरासाठी, स्वतःच्या फायद्यासाठी घेत असतो, याला म्हणतात ड्रॉइंग. मग ड्रॉइंगची ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट करायचे. प्रत्येक ॲडजस्टमेंटचे आपण 2 इफेक्ट करणार. ड्रॉइंगचा पहिला इफेक्ट काय करायचा विद्यार्थी मित्रांनो, जी ड्रॉइंग तुम्हाला ॲडजस्टमेंटमध्ये दिली ती पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला रेकॉर्ड करायची. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आणि जेवढी ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला रेकॉर्ड केली तेवढी ड्रॉइंग तुम्ही कॅपिटलमधून वजा करा. मी तुम्हाला फॉर्मॅटमध्ये सांगितलं होतं बघा, इथं कॅपिटलमधून ड्रॉइंग काय करायची असते, लेस करायची असते. मग
जी ड्रॉइंग तुम्ही ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला रेकॉर्ड केली तेवढी ड्रॉइंग तुम्ही कॅपिटलमधून काय करा, लेस करा. आणि कॅपिटल कुठे असतात, कॅपिटल असतात लायबिलिटी साईडला बॅलन्स शीटच्या. मग इथं आपण दोन इफेक्ट ड्रॉइंगचे काय करणार, तर ड्रॉइंगचा पहिला इफेक्ट जेवढी ड्रॉइंग सांगितली तेवढी ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला रेकॉर्ड करणार आणि दुसऱ्यांदा ती रेकॉर्ड केलेली ड्रॉइंग आपण लायबिलिटी साईडला जाणार बॅलन्स शीटच्या आणि कॅपिटलमधून काय करणार, वजा करणार. संपलं, दोन इफेक्ट ड्रॉइंगचे संपले. त्याच्यानंतर दुसरी ॲडजस्टमेंट 12 नंबरची, गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. फ्री सॅम्पल म्हणून काही वस्तू दिल्या, फ्री सॅम्पल म्हणून काही वस्तू तुम्ही दिल्या, तर गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पलचे पण दोन इफेक्ट तुम्हाला करता आले पाहिजे. त्याचे दोन इफेक्ट काय करणार विद्यार्थी मित्रांनो, जे वस्तू तुम्ही सॅम्पल म्हणून दिल्या त्या वस्तू ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला रेकॉर्ड करा. म्हणजे पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, ड्रॉइंग पण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, सॅम्पल दिलेल्या वस्तू सुद्धा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. म्हणजे गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज सॅम्पल ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला रेकॉर्ड करा. आता दुसरा इफेक्ट, त्या सॅम्पल म्हणून दिल्या म्हणजे तुमचा तो खर्चच आहे ना, तेवढी सॅम्पल म्हणून दिली म्हणजे तेवढ्या वस्तूचे तुम्हाला पैसे मिळणार नाही. जी वस्तू आपण सॅम्पल म्हणून देतो वापरायला तर ती वस्तूचे आपल्याला काही पैसे मिळत नाही, तो आपला खर्चच आहे. मग सॅम्पल म्हणून दिलेल्या वस्तू दुसऱ्यांदा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड करा. मग दोन इफेक्ट काय, गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल, तर गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पलचे दोन इफेक्ट आपण करणार. पहिला इफेक्ट, ज्या वस्तू सॅम्पल म्हणून दिल्या त्या ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला रेकॉर्ड करणार आणि दुसऱ्यांदा तो खर्च आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करणार. संपलं. त्याच्यानंतर पुढच्या दोन ॲडजस्टमेंट इंटरेस्टच्या आहे, त्या इंटरेस्टच्या ॲडजस्टमेंट सुद्धा आपण सोबत शिकूया. मग इंटरेस्टची ॲडजस्टमेंट लक्षात घ्या. एक इंटरेस्ट आहे कॅपिटलवर, इंटरेस्ट म्हणजे व्याज, इंटरेस्ट म्हणजे व्याज. एक इंटरेस्ट आहे कॅपिटलवर आणि एक इंटरेस्ट आहे ड्रॉइंगवर. दोन इंटरेस्टचे ॲडजस्टमेंट आहे कॅपिटलवर आणि ड्रॉइंगवर. पहिले आपण कॅपिटलची बघूया. मग जो इंटरेस्ट तुम्हाला कॅपिटलवर सांगितला, मी तुम्हाला फॉर्मॅटमध्ये शिकवलं होतं बघा, फॉर्मॅटमध्ये मी तुम्हाला कॅपिटल सांगितलं होतं आणि इथं इंटरेस्ट ऑन कॅपिटलची ॲडजस्टमेंट कॅपिटलमध्ये ॲड करतात. कॅपिटलवर जो इंटरेस्ट असेल तो काय करतात, ॲड करतात आणि ड्रॉइंगवर जो इंटरेस्ट असेल तो लेस करतात. म्हणजे पहिला इफेक्ट, ड्रॉइंगवर इंटरेस्ट असू द्या किंवा कॅपिटलवर असू द्या, पहिला इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला जायचं. कॅपिटलमध्ये कॅपिटलवर इंटरेस्ट असेल तर ॲड करा, ड्रॉइंगवर इंटरेस्ट असेल तर लेस करा. कशामधून, कॅपिटलमधून. पहिला इफेक्ट आपल्याला समजला या ठिकाणी. पहिला इफेक्ट आपण काय करणार, इंटरेस्टच्या ॲडजस्टमेंटचा पहिला इफेक्ट आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला जाणार आणि कॅपिटलमध्ये करणार. कॅपिटलमध्ये कॅपिटलचा इंटरेस्ट ॲड करणार. मग लायबिलिटीला जा आणि कॅपिटलमध्ये इंटरेस्ट ॲड करा. आता दुसरा इफेक्ट, जो इंटरेस्ट तुम्ही ॲड केला कॅपिटलमध्ये तो इंटरेस्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या कोणत्या साईडला रेकॉर्ड करायचा आहे, डेबिट साईडला, कारण तेवढा इंटरेस्ट आपण कॅपिटलवर देणार आहोत म्हणजे तो आपला खर्च आहे. मग कॅपिटलवर जर इंटरेस्ट दिला आपण तर तो इंटरेस्ट कॅपिटलवर दिलेला इंटरेस्ट आपला खर्च होणार, बिझनेसचा खर्च होणार, मग तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला रेकॉर्ड करणार. मग इंटरेस्ट ऑन कॅपिटलचे दोन ॲडजस्टमेंट काय, कॅपिटलवर जो काही इंटरेस्ट असेल तो इंटरेस्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला जायचं, कॅपिटलमध्ये ॲड करायचं आणि कॅपिटलमध्ये ॲड केल्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या कोणत्या साईडला, डेबिट साईडला. आता याच ॲडजस्टमेंटच्या विरुद्ध ही ॲडजस्टमेंट सोडवायची, कोणती, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. आता लक्षात घ्या, कॅपिटलवर इंटरेस्ट असेल तर ॲड करायचं कॅपिटलमध्ये, पण ड्रॉइंगवर इंटरेस्ट असेल तर ड्रॉइंगचा इंटरेस्ट कॅपिटलमधून लेस करायचा आहे. मग ड्रॉइंगचा इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग सांगितलं तर ड्रॉइंगवर इंटरेस्ट काढा आणि तो इंटरेस्ट कॅपिटलमधून काय करा, वजा करा. कॅपिटलचा इंटरेस्ट ॲड करायचं पण ड्रॉइंगचा इंटरेस्ट लेस करायचं. कशामधून, कॅपिटलमधून. दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटलाच करायचा. मग हा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला झाला होता, हा इफेक्ट करायचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. संपलं. म्हणजे प्रत्येक ॲडजस्टमेंट जर तुम्ही बघितलं तुम्हाला लॉजिक लक्षात येईल, एकमेकांच्या ऑपोजिट आहे म्हणून व्यवस्थित समजून घ्या आणि पेअरमध्ये समजून घ्या. पेअर म्हणजे जोडीमध्ये शिका. आउटस्टँडिंग प्रीपेड, आउटस्टँडिंग प्री रिसिव्ड, त्याच्यानंतर डिस्काउंट डेटर्स, डिस्काउंट क्रेडिटर्स, त्याच्यानंतर इंटरेस्टच्या दोन ॲडजस्टमेंट. मग इंटरेस्टच्या दोन ॲडजस्टमेंट आपण शिकलो इथं. इंटरेस्ट जर कॅपिटलवर काढलं कॅपिटलमध्ये ॲड करा. इंटरेस्ट जर ड्रॉइंगवर काढलं ड्रॉइंगमध्ये कॅपिटलमधून लेस करा. म्हणजे पहिला इफेक्ट इंटरेस्ट ऑन कॅपिटल, कॅपिटलमध्ये ॲड करा. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग कॅपिटलमध्ये लेस करा. दुसरा इफेक्ट, या इंटरेस्टचा दुसरा इफेक्ट फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंटलाच करायचा, दुसऱ्या अकाउंटला नाही. मग इंटरेस्ट ऑन कॅपिटल प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. संपलं. या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण 14 ॲडजस्टमेंट या ठिकाणी शिकलेलो आहोत. या प्रत्येक ॲडजस्टमेंटचे तुम्हाला 2 इफेक्ट करावे लागतील. जर चुकून
एकच इफेक्ट केला आणि दुसरा इफेक्ट जर रेकॉर्ड करायचा राहिला तर तुमचं बॅलन्स शीट शेवटी टॅली होणार नाही. मग बॅलन्स शीट जर टॅली करायचं असेल तर प्रत्येक विद्यार्थ्याला ॲडजस्टमेंट सोडवता आले पाहिजे, कारण विद्यार्थी ॲडजस्टमेंटमध्ये चुकतात आणि त्या ॲडजस्टमेंट आपण अगदी डिटेलमध्ये आजच्या लेक्चरमध्ये कव्हर केलेले आहे. या 14 ॲडजस्टमेंट जर तुम्हाला समजल्या असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो, आणि जास्तीत जास्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा, कारण आता अकाउंटची जर्नी तुम्ही आमच्यासोबत एन्जॉय करा, ती देखील अगदी मोफत. आता आपण थेरी लेक्चर फायनल अकाउंटचे पूर्ण शिकलो. पुढच्या लेक्चरपासून आपण प्रॉब्लेम सोडवणार. पहिला प्रॉब्लेम या टॉपिकचा आपण घेणार आहोत. पुढच्या लेक्चरला आपण याचा प्रॉब्लेम शिकूया. आता आपण इथं थांबूया. आय होप तुम्हाला ॲडजस्टमेंट समजलेले असतील. थँक्यू.